आजची इडली एवढी जड आहे की काट्यावर बसली तर काटाच म्हणेल. मी नाही मोजणार की 30 इडली छोट्या इडलीला तर कापायला लावेल. आणि शेवटी असं जणका आहे की जिभेनं जरी निवृत्ती घेतली ना तर मन म्हणेल अजून एक घास वाढ. तांदूळ घेताय, धुवून घ्या मस्त. दुसऱ्या वाटीत उडद डाळ, पोहे, साबुदाणा, मेथी हे सगळं धुवून 5 ते 6 तास बाजूला ठेवा. आता ग्राइंडिंग सुरू. तांदूळ बारीक, डाळ थोडीशी रफ, हे दोघं मिसळले की इडली बनते शेवट. मीठ चवीनुसार, थोडासा सोडा, बाकी इडली स्वतःचा जादू दाखवते. तुमच्याकडे 30 इडलीचं मोल नाही आहे पण प्लेट तर आहे ना. तेल लावा, बॅटर होता. कुकरमध्ये 15 मिनिट. आणि काय बघता, ही हातभर मोठ्या साईजची इडली तयार. इतकी सॉफ्ट की रसगुल्ला पण रिटायरमेंट घ्यायला लागेल. आता मगल पोळी, कन पावडर, झणझणीत साऊथ इंडियन स्टाईल टच. त्यानंतर चणा डाळ, उडद डाळ, तीळ हे गरम करून मिरचीच्या मिश्रणामध्ये मिसळा. लाल मिरच्या आणि तिखट मिरच्या गरम करून मिक्सरमध्ये घालून घ्या. थोडंसं बारीक करा. हे सगळं बारीक करून घ्या आणि तयार झाली मगलपोळी. आता खोबऱ्याच्या चटणीसाठी हिरव्या मिरच्या, आले, लसूण, नारळ, कोथिंबीर मिक्सरला कामाला लावा. आणि सगळ्यात भारी भाग म्हणजे तडका. तेलात जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि सुकी मिरची. हा तडका एकदम जबरदस्त होतो. आता कॅमेरा ऑन आणि जगाला सांग, इडली घालली आणि नाव पण बघून जा, लेझी शेफ चेरी.